आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय पारमार्थिक साधनेचा परिपाक झाल्यानंतर प्रसाद भगवंताकडून किती उंच अवस्थेचा मिळू शकतो त्याचं गोड वर्णन करताय. काल्याचं कीर्तन म्हटलं की मी घरून निघालो आणि तुम्ही तुमच्या घरून निघाले तेव्हा तुम्ही ठरवलंय काय ऐकायचंय, आणि मी घरून निघालो तेव्हा मी ठरवलंय काय सांगायचंय. काही बदल थोडीच करायचा आहे, कारण हे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि प्रसाद असतो प्रसन्नता. बाबांच्याच मुखातलं कायमचं वाक्य आहे. प्रसाद सगळ्या जीवनाला आनंददायी बनवणारं, दुःख संपवणारं, प्रसन्न चेतसो अंतःकरण प्रसन्न करणारं माध्यम म्हणजे प्रसाद आहे. आजचं प्रसादाचं कीर्तन सगळ्यांनाच आनंद देणारं असतं. जी माणसं कधीच कीर्तनात येत नाही त्यांना याचं कीर्तन बरं वाटतं. का? रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी तिन्ही प्रकारातले लोक आज तृप्त. सत्वगुणी लोक आज फार आनंदित असतात. का? अहो कीर्तनच आवडतं त्यांना. पण आज रजोगुणी माणसंही आनंदी असतात. त्याचं कारण असं आहे, त्यांना इतर देवांचं नाही पण कृष्णचरित्र आवडतं. रजोगुणी लोक. सत्वगुणी आनंदित, रजोगुणी आनंदी, पण तमोगुणी आजच्या कीर्तनात आनंदितच असतात, हॅप्पी असतात. का? कारण त्यांना एवढं तरी माहिती आहे की हे एवढं कीर्तन झालं की हे बंद पडणार आहे, म्हणजे उद्या इथं काही नाही बुवा. हे चालत आलेलं होत असलेलं आपलं जागरण, होत असलेल्या या सिस्टीमचा त्रास, हे तरी एवढ्या कीर्तनानं थांबणार आहे. या कारणामुळे तरी ते खुशच असतात, आनंदीच असतात. आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे आणि प्रसाद मनुष्याला आनंद देत असतो. आपण जे घरी खातो ते अन्न आहे आणि इथं जे तुम्ही मी घेणार आहे तो प्रसाद आहे. प्रसाद मनुष्याला खूप काही देऊन जातो. काय देतो प्रसाद? जे कधीच कोणाला देता येत नाही ते प्रसादाला देता येतं. म्हणून वारकरी संप्रदायात शिरापतीच्या प्रसादापासून प्रत्येक प्रसादाचं अनन्यसाधारण महत्व आहे. आज फार महत्वाचा दिवस आहे आणि आजच्या महत्वाच्या दिनी भगवान परमात्म्याची उपासना करायची. ती कोण्या अनुषंगानं करायची? पंडित वाचक जरी झाला पुरता, तुकोबाराय बोलतात, पंडित असेल, वाचक असेल, नाही तर पूर्ण ज्ञानी असेल, त्यानं त्याचं पांडित्य सांगायचं नाही. तरी कृष्ण कथा ऐके. अरे बाबा कृष्ण कथा ऐकायची आणि कृष्ण कथा सांगायची. पंडित असला तरी. पंडित कोणाला म्हणता? ज्याला जगातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येतं त्याला आपण सहसा पंडित म्हणतो. त्यानं त्याचं पांडित्य सांगायचं नाही. परोपदेशन पांडित्यम हे सूत्र सांगायचं नाही. आज त्यांनी कृष्ण कथा सांगायची. वाचक, वाचक म्हणजे पेपर वाचक नाही. 18 पुराणांचं जो नित्य वाचन करतो त्याला आपल्या परंपरेत वाचक म्हणतात. पंडित, वाचक किंवा जरी झाला पुरता. पुरता या शब्दाचा अर्थ आहे ज्याला पूर्ण ज्ञान झालं. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. राजा भर्तृहरी बोलतात, क्वचित विद्वद गोष्टी क्वचिदपि सुरामत्त कलह क्वचित वीणावाद क्वचिदपि हे हृदितम क्वचित रम्यारामः क्वचिदपि जराजर जरतनूर, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. अरे या संसाराला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं कळत नाही. क्वचित विद्वद गोष्टी, कुठं विद्वान लोकांच्या चर्चा चालू आहे. क्वचिदपि सुरामत्त कलह, काही ठिकाणी दारू पिलेला लोकांचा गोंधळ चाललेला आहे. क्वचित वीणावाद, कुठं विण्याचा नाच चाललाय. क्वचिदपि हे हिरोधितम, कोण्या ठिकाणी कर्कश रडणाऱ्या लोकांचा आवाज येतोय. क्वचित रम्या रामहा, काही ठिकाणी माणसं रामात रममान आहे. पण क्वचिदपि जरा जर जर तनूर, काहींचं शरीर तरुण आहे पण म्हातारे झाले. जर जर तनूर, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. काय राजा भर्तृहरीच्या मुखातलं वचन आहे. या संसाराला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं कळत नाही. पण कृष्णचरित्र ऐकलं की या जगातला संसार चांगलाही दिसतो आणि परमार्थही चांगला दिसतो. का? त्या परमात्म्याचं चरित्रच फार गोड आहे. म्हणून वाचक असला, पूर्ण ज्ञानी असला, पंडित असला
आज त्याने दुसरं काही करायचं नाही. आज त्याने भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राकडेच आपला प्रवास करायचा. काय चरित्र होत्या देवाचं? खूप सुंदर चरित्र आहे. महाराज म्हटले देवाचं ते लीला चरित्र आहे. कोणत्या लीला केल्या भगवंताने? अनेक लीला आहे, पण त्यात सगळ्यात महत्वाची वारकरी संप्रदायावर देवानी एक कृपेची लीला केली, ती गोपाळांच्या माध्यमातून. ते गोपाळ म्हणजे सामान्य नाही, त्या गोपी म्हणजे सामान्य नाही. गोपाळ हा परमार्थिक साधनेचा प्रसाद आहे. गोपाळ म्हणजे कोणता पुरुष नाही. गोपाळ म्हणजे भागवतातला देवाचा एखादा फक्त सवंगडी नाही. गोपाळ हा परमार्थिक साधनेचा जीवनावर झालेला परिपाक आहे, मिळालेला प्रसाद म्हणजेच गोपाळ. ज्ञानोबा म्हणतात ना, निवृत्ती प्रसाद आहे मी गोवळी हो. हा निवृत्ती दादांचा प्रसाद आहे की आम्ही या पदाला आलो. आम्ही निष्ठावंत गोपाळ झालो, पण प्रसाद देणारे आमचे दादा आहे. त्या गोपींना विचारा तुम्ही कोण? नाथ महाराज म्हणता, रे त्या नुसत्या महिला धरू नका, गोकुळात राहणाऱ्या व्रजातल्या. त्या जान वेद गरिबीच्या श्रुती रूपी नवे मत प्राप्ती, मनोनिया पहुडल्या नेती नेती सुख संगती न पवेती. त्या काय सामान्य आहेत का? ते गोपाळ सामान्य, तुम्हाला मला दिसायला सामान्य असतील, पण एक उंच अधिकारी वारकरी संप्रदायातले गोपाळ आहेत. तो गोपाळ होण्याकरता आणि गोपीभाव प्राप्त करण्याकरता त्यांनी खूप काही आयुष्यात वेचलंय. पण जे वेचत आले आणि मिळवण्याची वेळ आली, तो दिवस कसा होता? तो गोबाराय म्हटले, तो दिवसच महाराजांनी अभंगात सांगितलाय. विठ्ठल विठ्ठल. महाराज कसा दिवस होता तो? महाराज त्या दिवसाचं वर्णन करताय. पाहता गोळी. पाहता म्हणजे पाहायला गेलो तर. थोडा इको कमी कर नंदू आणि आवाज दे. अत्यंत सामान्य. पाहता गोवडी. गो म्हणजे गाईन, वडी म्हणजे सांभाळणारे. सामान्य गोपाळ. काय गाई चारणाऱ्याला BA कम्प्लीटच पाहिजे अशी काही अट आहे? ग्रॅज्युएशन पाहिजेच बुवा, त्याच्याशिवाय गाई म्हशी काही नाही. अत्यंत आमच्या मुक्ताबाईला एक पोरग आहे, संदीप व्यवहारे नाव आहे त्याचं. मी लहानाचा मोठा झालो, पण संदीपला आंघोळ करताना पाहिलं नाही. लहानाचा मोठा, तुम्ही या कधीतरी. गाई सांभाळतो म्हणजे त्याची आंघोळ कोणी ग्राउंडवर पाणी मारणाऱ्या महिलांनी पुरुषांनी करून दिली तर, नडी त्याची आंघोळ धरली तरच त्याची आंघोळ. स्वतःहून तो कधी आंघोळ करत नाही. त्यानं एकदा कपडे काढले म्हणजे पुन्हा ते धुवून घालायचे नाही. ते गाईच्या शेणानं इतके कळक पडलेले असतात की संदीपनं दुसराच पोशाख घालायचा, ते पेटूनच द्यायची. स्वतः आंघोळ करत नाही, पण 2-4-8 दिवसाला गाई धुतल्याशिवाय मात्र राहत नाही. संदीप अस्ताव्यस्त व्यवस्था, बटणं नीट लावलेले नाही शर्टचे, पॅन्टला क्लिप नाही, बक्कल नाही, त्या पॅन्टवर करदोळा चढवलेला, त्या करदोळ्यावर एक उभी काडी. जेवण झालं की आटे उतरायचे आणि सकाळ झालं की आटे चढवायचे. संदीप कडून शिकायला भेटलं. एखाद्या इंजिनियरला जमणार नाही अशी कोलपेटिंग. हे प्रमाण वाचलं त्यावेळेला संदीपकडे पाहिलं, लक्षात आलं यालाच तर गोपाळ म्हणतात. पाहता गोवळी. अत्यंत सामान्य, पण पराकोटीची निष्ठा गोमातेवर. महाराज म्हटले फार सामान्य. एक मधुमंगल नावाचा गोपाळ आहे, ज्याची आई शेजारून ताक आणते. ग्रामीण भागात ताक विकायची आजही पद्धत नाही. रवी लावल्यावर ताक घेऊन जा बाबा. त्या मधुमंगलाच्या आईनं ताक आणलं आणि घरी ताक आणून सगळ्यात आवडीचा बनवला जाणारा पेय पदार्थ आहे कोणता? कढी. कढी म्हटलं की माणसाला असं वाटतं गरम पाहिजे फक्त थोडी. कढी फार आवडतं. पेय पदार्थ आहे. आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेत सगळेच पदार्थ ताटात आहे. चोष्य आहे, लेई आहे, पेय आहे, आंबट, खारट, तुरट, तिखट सगळे पदार्थ. असं नाही ते चलो आओ गरीबों में खाना बटने वाला आहे, तसं नाही. स्वच्छ ताट, सगळे सुटसुटीत पदार्थ, सगळ्यात चवी ताटात असल्या पाहिजे. हो सगळ्या. अहो कशा करता दिलं सगळं? 2 भाज्या एकत्रित असल्या तरी आपण दोन्ही भाज्या एकत्रित करून खात नाही. ताटात असल्या तरी वेगळी वेगळी चव घेतो ना. त्यात चोष्य दिलंय पदार्थ, लोणचं, आचार दिलेला राहतो त्याच्यात. का दिलेलं राहतं? तुमचं नाव काय हो? तुम्ही तुमच्या मागचे. हा
अशोक, तुमचं लग्न झालंय ना? कोणती भाजी आवडते तुम्हाला? वांग्याची भाजी. चला, तुमची भाजी इथं सांगण्यासारखी सुद्धा आहे. वा. मी एकाला विचारलं तुम्हाला कोणती भाजी आवडते, तो म्हणे ती इथं सांगण्यासारखी नाही. हो म्हटलं बाबा सांगू नको म्हटलं बाबा. अशोक भाऊ, तुम्हाला वांग्याची भाजी आवडते आणि समजा मला शेवग्याची शेंग आवडते. 2 भाज्या बनवलेल्या आहे. वांग्याच्या भाजीचा घास घेतला की लगेच शेवगा खाता येत नाही. त्याच्याकरता मध्ये एक चोष्य प्रकार आहे. ते आचार घ्यायचं, जिभेला लावायची ती लोणच्याची फोड, आपली जीभ फ्रेश होते, वांग वजा करते. वांग्याची चव त्या आचारानं लोणच्यानं वजा केली की मग आपली जीभ म्हणते आता मोर्चा शेवग्याच्या शिगीकडे घेऊन जा. तसं एक पदार्थ खाल्ल्यावर दुसरा पदार्थ खायच्या आधी खाल्ल्या जाणारा किंवा पिल्या जाणारा पदार्थ, पेय पदार्थ कढी आहे. कढी बनवली मधुमंगलाच्या आईनं. सगळ्या पोरांना बोलावलं. मधुमंगल याला, आई कढी बनवली? हां बाळा, दे मला कढी. छोटी छोटी मुलं वाट्या भरल्या कढीच्या. वाटी वाटी पोरांना कढी दिली. त्या मधुमंगालानं ती कढीची वाटी उचलली आणि ओठाला लावली. एक घोट घेतला कढीचा, पण फार श्रद्धा भगवंतावर. यथा देहे तथा देवे, जे जे या देहाला देतो ते आपण देवाला दिलं पाहिजे. मी उत्तर भारतात एक असा साधू पाहिला, ज्यांना शुगर आहे. ते शुगरची गोळी घेतात सकाळी संध्याकाळी, जेवणाच्या आधी घ्यावी लागते ती. अहो, मला आश्चर्य वाटलं, काय लोकांची निष्ठा असते संप्रदायात. आपला संप्रदाय खूप महान काय याच कारणामुळं. मी त्यांना पाहिलं, महाराज त्यांनी शुगरची गोळी सुद्धा भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवली. आणि मग गोळी घेतली. काय भगवंतावर प्रेम असेल. देवाला गोळी दिली, ठेवली, नैवेद्य दिला. म्हटलं गोळी आहे, जाने वाली तो अंदर ही है. यथा देहे तथा देवे, जे जे मला ते माझ्या भगवंताला. प्रेमाची परिसीमा आहे भक्तीमध्ये. वृंदावनला, काशीला, हरिद्वारला, ऋषिकेशला अशा अनेक महात्मे, नर्मदेच्या तटाकावर राहणारे अशा अनेक महात्मे का ज्यांचं जीवनच त्यांनी देवाला समर्पित केलेलं आहे. एक घोट कढीचा पोटात जाता बरोबर मधुमंगल म्हटला, कृष्णाला कढी खूप आवडते. आई अगं गरम आहे ग जरा, मंद मंद पाऊस चाललाय बाहेर, जरा पावसात कढीचा आनंद घेतो. मधुमंगल वाटी रिकामी कर, मग उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेव. तिला माहिती होतं त्याच्या नादाला लागलंय. तो म्हटला, अरे ही कढी घेऊन जाऊ देणार नाही, पण हिला कढीशी काम नाही. हिला कशाची काम आहे? या वाटीशी. ती म्हणते ना वाटी रिकामी कर. अरे बा वाटी रिकामी करू. गोडभर कढी तर तोंडातून पोटात गेली होती, गोडभरच कढी राहिली होती वाटीत. राहिलेली ती गोडभर कढी तोंडात घेतली, फक्त गिळून घेतली नाही वरखेडी कर. हा जा. तोंड फुगलं. बित्ती धावतच भगवंताच्या दारात आला. तिथं सेवक उभा आहे. मुका आहे का रे? तो म्हणे मुकाच आहे. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. अरे विद्वत्तेचा पसारा मांडून देव दुरावल्यापेक्षा मुक झालेलं बरं आहे प्रेमात, भक्तीत. काय करतं ते पांडित्य जगाला दाखवून. फार फार तर प्रसिद्धी होईल, पण शांत राहिल्यानं, प्रेम केल्यानं त्याची कृपा तो आमच्या अंतःकरणात येईल ना बापा. परत कोणाला काही सांगायचं आणि परत कोणाशी काही बोलायचं कामच पडणार नाही आम्हाला. त्याला पाठवा. कटीसी लटी लटीसी बिखरी, कोळा कोळा चेहरा, गौरवर्ण कुरळे केस,
सरळ नासिका, पाणीदार डोळे, अंतःकरण फार कोमल आणि चेहऱ्यावर डोळे नमलेले भगवान श्रीकृष्णाच्या मृदू भेटीचा भाव त्याच्या अंतःकरणात दडलेला. तो सेवक आत गेला आणि सांगितलं, मैया एक सखा आलाय, जरा भेटायचं म्हणतोय भगवंताला, घेऊन जा. भगवंताला बाहेर आणलं आणि भगवंतानं मधुमंगल पाहला. काय रे? अरे काय? जवळ बोलावलं त्याला. आता तोंडातच कडी बोलल काय? त्याला समजलं यानं काहीतरी आणलंय गड्या. विश्वाचा मालक जगन्नियंता आ करतोय. जसं भगवान श्रीकृष्णाने आ केलं, धुळेकर त्या मधुमंगल नावाच्या गोपाळानं आपल्या तोंडातली कडीची गुळणी जशीच्या तशीच भगवंताच्या तोंडात सोडली. नाथ महाराज ओवी लिहिता भागवतात, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी की ओवळी, त्यांचे उचिष्ट मी कवळ गिळी, प्रेम सम्मेडी डुलत. 9 लाख गाई ज्याच्या घरी, तो जगाचा मालक असलेला भगवान परमात्मा, त्रैलोक्याचा अधिपती. पण पाहायला गेलो तर भक्ती करणारे अत्यंत सामान्य गोपाळ. एखादा याचक जसा दात्यापुढं पदर पसरून उभा राहतो, अरे काय कमी होतं का त्याला? मी काय अन्नासी दुकाळलो, नाथ महाराज बोलतात, काय अन्न भेटत नव्हतं, सोन्याच्या ताटात वाढलं असतं त्याच्या मायनं त्याला. मी काय अन्नासी दुकाळलो, तो यज्ञपत्न्यासी मागू गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणे. नाथ महाराज बोलतात, पांडवाच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशे अनेगे, मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगे पांगलो. याच्या पुढची ओवी आहे, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी की ओवळी, त्यांचे उचिष्ट मी कवळ गिळी. अभंगात शब्द असा, ओवीत शब्द असा आहे गिळी, खाल्लं नाही. अरे यानं जसं तोंडात सोडलं तसं गिळूनच घेतलं, आणि गिळून घेतल्यावरही प्रेम सम्मेळी डुलत नाचायला लागला, प्रेम व्यक्त करायला लागला. तुकोबारे म्हटले, आम्ही पाहिलं हो, हे आमच्या डोळ्यानं पाहता
खाय त्यांची उष्टावडी तुकोबारे म्हणतात. आम्ही पाहिलं मॉनिटर, उष्ट खाल्लं होय ना, कशाच्या आधारावर खाल्लं तो आधार तुकोबरांनी सांगितला. करीती नामाचे चिंतन, नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शकनोती पातकम पातकी जन. हा महर्षी व्यास महाभारतात बोलतात. असा पापी ज्या जगात जन्माला आलेला नाही की याने नाम घ्यावं आणि तरी त्यानं याला पाठ दाखवावी, त्याचा स्वभाव नाही. नाम गाणाऱ्याचंच हा खातो, हे व्रत आहे. नाम गाणाऱ्याचंच घेतो, नाम गाणाऱ्यालाच देतो. त्यानं देणं, त्यानं खाणं, त्यानं स्वीकारणं याचा संबंध जोडलाय तो नामाशी. बस करीती नामाचे चिंतन, बाकी कोणी नाही. मला असं वाटतं त्या दिशेला आपणही सगळे प्रवास करू. आपल्या घरचं देव खाईल का माहिती नाही, पण आपल्या भक्तिमातेचा सुद्धा त्यानं स्वीकार केला नाम गाता गाता, तरी आपलं चांगलं होईल. काय देवानं त्या गोपाळांसमवेत काळ घालवला कृष्ण अवतारातला. त्या काळाचं वर्णन तुकोबारे म्हटले अविस्मरणीय, अगाध आहे, अभूतपूर्व आहे. तो जरा त्या काळात चला, एकमेकांना देण्यात, एकमेकांना सांभाळण्यात, एकमेकांच्या समवेत राहण्यात, गुण्या गोविंदानं गोकुळासारखं वरखेडी गावात राहण्यात जो आनंद आहे, जी मजा आहे, ती इतर ठिकाणी नाही. मोठी मोठी माणसं आहे पण देवावर नितांत विश्वास आहे. पहा तुम्ही, मधल्या फळीतल्या लोकांना काय झालं कळत नाही. मोठी मोठी, तो विराट कोहली नावाचा अष्टपैलू खेळाडू आहे. प्रति सेकंदाला त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. करोडो रुपयाचा मालक आहे. बोलू नका हो, बसा ना खाली, बसा जरा. कीर्तनाला अकाउंट डिटेल घ्यावे लागतात त्याचे. त्याची कमाई वेगळी, त्याच्या बायकोची कमाई वेगळी. जगातली प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याची बायको आहे. पण प्रति सेकंदाला अकाउंटमध्ये जिच्या पैसे जमा होतात, प्रति सेकंदाला ज्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात, दोघे पती पत्नी, वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या झाल्या आपल्या बायकोला घेऊन प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालण्याची नीती आहे त्या पोराची. मोठा माणूस आहे, पण त्याला कळतं हे सगळं मोठे पण इथं टिकून राहिलो तर स्थिर राहील. त्याला सुरुंगा लागेल. देवाच्या विरोधात करणारे बरेच माणसं होते या जगात. उदंडची झाले, जन्मोनिया मेले, परी त्यांचे नाव नाही घे कोणी चराचरे, नाव घेत नाही त्यांचं कोणी. सब चुतो की बाजार में फतरों का व्यापार चल रहा था उनका. सगळी फसवणूक. तो मायकल जॅक्सन नावाचा एक पठ्ठ्या होता, ज्याला देवाच्या विरोधात जगायचं होतं 150 वर्ष. देवाच्या अस्तित्वात नाही, भगवंताच्या आज्ञेत नाही, त्याच्या सत्तेत नाही, त्याच्या सत्तेच्या विरोधात 150 वर्ष मी जगून दाखवणार. अतोनात पैसा होता त्याच्याकडे, डान्सिंगची कला होती, कलेला विशिष्ट दर्जा. तरी राहिली लाईट. आमच्या गावातल्या एका माणसानं तो ऊर्जा मंत्राला पत्र लिहिलं. म्हणजे साहेब, तुम्ही दिलेली लाईन नावाची पोरगी आमच्या घरी नीट नांदत नाही. सकाळी जाते तर संध्याकाळी येते, कधी कधी चालू कीर्तनात जाते. आम्ही तिचा सांभाळ करू शकत नाही, आम्ही तिचा घटस्फोट देतोय. ते ऊर्जा मंत्रानं पत्र वाचलं म्हणे आपला जावई फारच कंटाळलेला दिसतो आपल्या पोरीला. त्या ऊर्जा मंत्र्याने याला रिटर्न पत्र लिहिलं, जावई बापू काळजी करू नका, आमची मोठी पोरगी इतकं चुकीचं वागेल असं स्वप्नात वाटलं नव्हतं आम्हाला, पण काळजी करू नका, आम्ही आमच्या मोठ्या मुलीचा घटस्फोट घेतो, आम्ही तुम्हाला आमची लहानी मुलगी देतो, तिचं नाव आहे शिंगल फेज, तिचा तुम्ही सांभाळ करा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. काय कल्याण होईल, हे जनरेटर चालू करावं लागतं त्यांना तुला. लाईटवर आता सगळंच डिपेंड झालं आपलं. नंदू महाराष्ट्रातला एक दैदिप्यमान गाजलेल्या सिस्टीममधला क्रांतिकारक मुलगा आहे. उभ्या महाराष्ट्रात या धुळे जिल्ह्याचं नाव सिस्टीमच्या बाबतीत या तरुण पोरानं कमी वयात पुढं नेलं. आमच्या भागातही आहे, संस्थेला आहे, नारळी उत्सवाला आहे, सगळ्याच उत्सवाला आहे. आणि तसा नंदूचा साऊंड तर गोडच आहे, पण मुळात त्याचा स्वभावही गोड आहे. काही काही साऊंड फार गोड लावतात, पण ते तिथून मान हलवतात. अरे मान काय हलवतो, मी 400 किलोमीटर आलो तू मान हलवतोय असा. प्रेमानं वाघ बाबा जरा बोल. पण ते नंदूला जमलं. वा, कौतुक आहे त्याचं. ऐका ऐका, देवाच्या विरोधात प्रवास करणाऱ्याचा इतिहास गोल झाला, इथं संपला, झिरो. तो मायकल जॅक्सन नावाचा पठ्ठ्या. सत्ता एवढी जबरदस्त होती, कलेच्या आधारावर सत्ता गोळा केली होती त्यानं. डान्सिंगची कला, मंत्री संत्री सगळे पायाखाली लोटांगण घालायचे. कलेनं विशिष्ट दर्जा पकडला
की सत्ता कलेकळ येते. तुम्ही पाहा ना, आता आठवडाभरापूर्वी बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ती मैथिली ठाकूर नावाची गायिका आहे, तिला राजकारणातलं ज्ञान नाही, पण आपल्या गायकीच्या जोरावर, आपल्या फॅन्स फॉलोअरच्या आधारावर त्या मैथिली ठाकूर नावाच्या मुलीनं बऱ्या प्रमाणात आपली प्रसिद्धी देशामध्ये केलेली आहे. आणि त्या प्रसिद्धीच्या आधारावर भारतीय जनता पार्टीने त्या मुलीला उमेदवारी दिली. ती मुलगी आमदार झाली. बिहारला आता कलेनं दर्जा पकडला की सत्ता कलेकडे पळत येत असते, फक्त त्या कलेचा कल्ला होऊ नये म्हणजे झालं. या मायकल जॅक्सनची कला होती, पण कल्ला करून देणारी होती. सारं गोळा केलं. देवाच्या विरोधात कोण म्हणतो रे, देव 100 वर्ष आयुष्य देतो, हा पठ्ठ्या 150 वर्ष जीवन जगून दाखवेल. 150 150 वर्ष जीवन जगण्याकरता वर खेडीकर 12 डॉक्टर विकत घेतले मायकल जॅक्सननं. रोज त्या 12 डॉक्टरांनी त्याचं चेकअप करावं. 4 वेळेला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक केलं जायचं. जगातला सर्वात श्रेष्ठ आहार खायचा, सर्वात चांगलं पाणी प्यायचा. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, सगळे डोनर रेडी करून घेतले. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न होतं. सत्तेच्या आणि पैशाच्या आधारावर 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. ऑनली 50. 50व्या वर्षात त्याचा मृतदेह रोडला पडलेला होता. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? हृदय सांभाळायला 12 डॉक्टर घरी कामाला ठेवले. म्हणून तुम्ही मी जिवंत राहत नाही धुळेकर. त्या हृदयावर जोपर्यंत माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही जिवंत आहे, ध्यानात ठेवा. परवाची घटना आहे हो. ऑपरेशन झालं पुण्यात एका माणसाचं, गर्भ श्रीमंत, 2 मुलं नगरसेवक, गटाने ते पद भूषवलेलं. 10 लाख रुपयाची सर्जरी केली डॉक्टरांनी. 10 मिनिटाचं ऑपरेशन होतं हृदयाचं, सगळ्यात कठीण ऑपरेशन. 10 मिनिटाचं ऑपरेशन झालं. 3 दिवसानंतर सुट्टी देण्याची वेळ आली. दर 15 दिवसाला चेकअप आणि 15 दिवसपर्यंत माझा दवाखान्याची टीम तुमच्याकडे लक्ष द्यायला घरी येईल. सगळ्या सुसज्ज व्यवस्था तुमच्या घरी आहे, तुमचं घर बरं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सोडतोय, नाही तर 15 दिवस हॉस्पिटलाइज तुम्हाला व्हावं लागलं असतं, थांबावं लागलं असतं. हे घ्या बिल. 10 लाख रुपयाचं बिल पाहिलं त्या पेशंटनं. गळा 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 डोळ्याला पाणी आलं. 10 लाख रुपये. डॉक्टर म्हटले, काका तुमच्या पोरांचे माझे संबंध चांगले, लाखभर रुपये कमी करतो, रडू नका. पैसे कमी करावं म्हणून रडत नाही साहेब, मी करोडपतीच्या औलाद हो, अतोनात पैसा आहे माझ्या घरी, मग रडताय का? 10 मिनिटाचं ऑपरेशन केलं तुम्ही तर 10 लाख रुपये बिल काढलं. माझं हृदय 10 मिनिट तुम्ही सांभाळायला घेतलं तर बिल 10 लाख रुपये काढलं. साहेब माझं वय 52 वर्षाचं आहे हो. मी 52 वर्षाचं होईपर्यंत माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, काय देऊ शकलो नाही त्याला, आणि त्यानं काही मागितलं सुद्धा नाही. काय घेतोय तो? अरे पण जे घेतोय तेही आपण देत नाही. काय मागितलं त्यानं? पण जे मागतो ते तरी द्या. ते गोपाळाने दिलं. काय दिलं? करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. किती ध्यान? चला थोडा वेळ वृंदावनात. गर्गो पुरोहितो राजन यदुनाम सुमहातपहा व्रजाम जगाम नंदस्य वसुदेव प्रचोदितः. बऱ्याचदा गर्गाचार्यांना वसुदेव महाराज प्रवचनाला पाठवायचे. कुठं? गोकुळात. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कुठं पाठवायचे? गोकुळात. त्या व्रजामध्ये एक दिवस गर्गाचार्य आले आणि प्रवचनाला असे सिंहासनावर बसले. सगळे गोकुळातली श्रोते बसलेली प्रवचन ऐकायला. पण हे सगळे देवाचे सखे मित्र, वैजा, वाकड्या, श्रीदामा, बोबड्या सगळे वरती जाऊन बसलेले एका उंच आसनावर. इथं प्रवचन आणि तिथं ते वरती बसलेले. गर्गाचार्य म्हटले, का हो नंद महाराज, अरे काही मान आहे की नाही तुम्हाला? आमचा प्रवचन कळतं का तुम्हाला? मर्यादा कळतात का? त्या पोरांना उतरवा खाली. नंदाबाबा म्हटले, तुम्ही ध्यान देऊ नका त्यांच्याकडे, आम्हीच तो वाट पाहतोय अच्छे दिन कब आएंगे. तर तुम्ही काय आम्हाला त्यांना समजवायला लावता? त्यांना काही लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं बोलत राहा. ते म्हटले, मला सवय नाही हो, भरल्या बाजारात कथा येतो नावडे पण डरीनाथा, तुमचं तुम्ही करून घ्या. थांबा थांबा महाराज, आम्हाला फार आवड आहे तुमचं ऐकायची, तुम्ही बोलत राहा बाबा. 2 वेळा नंद बाबा गेले, ते काही खाली उतरले नाही.
स्वतः गर्गाचार्य उठले आणि त्यांच्याजवळ गेले भगवंताच्या मित्रांकडे. आणि नंदबाबा म्हटले, ते गर्गाचार्य त्यांना म्हटले, का रे कोण आहे रे तुम्ही? ते म्हटले, तुम्ही कोण आहे? त्यांना जरा आश्चर्यचकितच वाटलं. तर ते म्हटले, आपली ओळख आपण कशी करून द्यावी, कारण मी अमुकाईसी नोहाविसेची लोका इंद्रोपिला घुताम याती. इंद्राचं मरण होतं, त्यानं ओळख करून दिली. तर मी विशाल महाराज खोले आहे असं म्हटलं की मरण. उत्तम आत्मनो ख्याता, आपली ओळख आपल्या नावाने व्हावी. आपल्या नावाने झालेला परिचय फर्स्ट क्लास परिचय. पितृ ख्याता अश मध्यमा, बापाच्या नावाने झालेला परिचय सेकंड क्लास परिचय. अधम श्वशुर ख्याता, सासऱ्याच्या नावाने झालेला परिचय थर्ड क्लास परिचय. आणि भार्या ख्याता धमात धमा, बायकोच्या नावाने ज्याचा परिचय असेल त्याला क्लासच नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल कोण आहे तुम्ही? ते म्हटले, तुम्ही कोण आहे? ते म्हटले, मी जाणता भक्त आहे. बरं बरं, आम्ही भक्तच आहे. तुम्ही कोणते भक्त आहे? आम्हाला भक्ताची यादी माहिती नाही, पण आम्ही भक्तच आहे. आम्ही कोणते भक्त आहे त्याची व्याख्या आम्हाला कळत नाही. अरे पण तुम्ही ध्यान कसं करता? तुम्ही कसं ध्यान करता गोपाळ म्हटले. त्यावेळेला ते म्हटले, मी नेनता भक्त आहे, जाणून नेन ते करी माझी. ते म्हटले, तुम्ही नेनतेन बिनते आम्हाला ते सांगू नका, तुम्ही ध्यान कोणाचं करता ते सांगा. ते म्हटले, मी भगवान शंकराचं नाही, भगवान ब्रह्मदेवाचं नाही, मी भगवान विष्णूचं ध्यान करतो. असा मी नेनता भक्त आहे. सगळे वरती आसनावर असलेले गोपाळ खाली उतरले. ते म्हटले, महाराज अहो तुम्ही तर आमच्याच देवाचे भक्त आहे, पण आमच्यातून तुमच्यात एवढा फरक आहे की तुम्हाला या इतर देवांची नावं तरी माहिती आहे, आम्हाला तर आमचा कानोबा सोडून दुसरं नावच माहिती नाही. असे आम्ही भक्त आहे. गडी कानोबाचे ध्यान अंतःकरणात तो आहे. अखंड नाव हृदयी माझ्या, कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोदने. जो कधीच निघत नाही तो आम्ही अंतःकरणात धारण केला आहे. कसा आहे तो? त्याला एकट्याला धारण करता करता हे सगळे आपोआप येतात. देव एकटा येत नाही, सगळ्या संतांना घेऊन येतो. जसा कृष्ण अवतारात सगळ्या गोपाळांना, तसा पंढरीनाथाला सगळ्या संतांना आणावं लागतं. सगळ्यांना पाठ आहे आपल्याला. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, सोपानाचा हात धरी पुढे चाले. तुम्हाला पाठ आहे फक्त एकदा मोकळं म्हणायचंच आहे तुम्हाला. ते असं आतल्या आत गुदमरून राहिलं तुमचं, हरकत नाही. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा, मला माहिती आहे ना ते. निवृत्ती हा खांद्यावरी निवृत्त सोपानाचा हात धरी, सोपानाचा हात धरी. म्हणा रे पोरानो. पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर. विठू माझाले कुरवाळा, विठू माझाले कुरवाळा.
संगी गोपाळांचा मेळा, संगी गोपाळांचा मेळा, विठू माझा कुरबाळा, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, चोखा जीवा बरोबरी, वंका कळेवरी, वंका कळेवरी, नामाकरांगुळी धरी, नामाकरांगुळी धरी, विठू माझा कुरबाळा,